कुंकू म्हणजे शुभ्रतेचं, मांगल्याचं आणि सौभाग्याचं प्रतीक मानले जाते. भारतीय संस्कृतीत त्याला विशेष महत्त्व आहे. पूजा, सण, व्रत, धार्मिक कार्यामध्ये कुंकूचा वापर नेहमी केला जातो. तर आता सणावारांची सध्या सुरुवात झालेली आहे आणि कुंकवाची त्यामुळे आपल्याला सतत गरज तर लागतच असते. पण आपण बाजारातून जे कुंकू आणतो ते बाजारात मिळणाऱ्या कुंकूमध्ये केमिकल मिसळण्याची शक्यता नेहमीच असते. त्यामुळे आज आपण नैसर्गिक पद्धतीने घरच्या घरी कुंकू कसे बनवायचे आहे हे आज आपण बघणार आहोत. कुंकू बनवण्यासाठी मी इथे शुद्ध हळद घेतलेली आहे आणि घरामध्ये तर आपल्या सर्वांच्या हळद असतेच. तर मी इथे हळद घेतलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्याला 1 लिंबाचा रस लागणार आहे. तर इथे मी 1 लिंबाचा रस काढून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे चुना मी घेतलेला आहे. जो खायचा चुना पानवाल्यांच्या दुकानात भेटतो ना, तो चुना घेतलेला आहे. तर हा चुना मी 1 चमचा घेतलेला आहे. तर आता ह्या चुन्याची आपल्याला निवळी तयार करायची, म्हणजे पाणी टाकून असं थोडंसं पातळ करायचं आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही गुलाब पाणी पण घालू शकता, म्हणजे गुलाब पाण्याच्या ऐवजी गुलाब पाणी जर घातलं ना तर त्याचा सुगंध छान कुंकूला येतो. तर आता बघू शकता मी इथे पाणी टाकून छान पेस्ट तयार केलेली आहे. ती चमच्याने थोडं थोडं करून टाकायचं आहे. तर थोडं जरी टाकलं ना तर बघा त्याला लगेच लाल रंग येऊ लागतो. तर त्याच्यामध्ये आता थोडं थोडं चुन्याची निवळी टाकायची आहे आणि त्याच्यानंतर लिंबाचा जो रस करून घेतलेला आहे ते सुद्धा आपल्याला थोडा थोडा असं टाकून सगळी हळद मिक्स करायची आहे. तर ही चमच्याने हळद थोडी मिक्स करून घेतल्यानंतर आता मी हातानेच छान मिक्स करून घेणार आहे, कारण आपल्याला त्या पूर्ण गाठी आहे ना फोडायच्या आहेत आणि सुटसुटीत असं आपल्याला कुंकू तयार करायचं आहे. तर हे थोडं थोडं लिंबाचा रस टाकून घेते. तर अगोदर बघा दिसणार नाही, पण थोडं थोडं आता टाकल्यानंतर थोड्या वेळाने त्याला रंग येऊ लागतो. तर बघू शकता तुम्ही छान असा आपल्या हाताला सुद्धा लालसर रंग आलेला आहे आणि आपलं कुंकू तयार होत आहे. हे जे कुंकू आपलं तयार झालं आहे ना, तर ते कुंकू थोडा वेळ आपण किंवा रात्रभर पंख्याखाली सुकून द्यायचं आहे. घरच्या घरी 5 मिनटात, जास्तसुद्धा वेळ लागत नाही, 5 मिनटात आपण घरी कुंकू बनवू शकतो. आणि नक्कीच तुम्ही हे कुंकू बनवा घरी. तर अगदी सोपं आहे आणि वेळसुद्धा जास्त लागत नाही आणि घरच्या घरी बनवण्याचा आनंदसुद्धा मिळतो. आणि हो, हा जर व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल ना तर माझ्या चॅनलवर मी सगळे व्हिडिओ अपलोड केले आहेत, ते तुम्ही जाऊन तिथे नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा. तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.